मधील जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते वर्ड प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर थर्ड एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे बघूया. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. म्हणजे मधुसूदन आहेत आणि त्यांचे जे काही संत्र्याचा बाग आहे, ऑरेंज गार्डन आहे, त्याच्यामध्ये टोटल 150 म्हणजे 150 काय संत्र्याची झाडं आहेत. आता नेक्स्ट काय सांगितले म्हणजे टोटल आपल्याला 150 झाडं दिलेली आहेत. ठीक आहे. बघा, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. आता इथे काय सांगितलेलं आहे की रो मध्ये जे काही नंबर ऑफ ट्रीज आहेत ते कसे आहेत, त्यांची संख्या कशी आहे, कॉलम मध्ये जेवढे ट्रीज आहेत त्यापेक्षा 5 ने जास्त आहे. आता इथे सेमीवाल्यांसाठी किंवा इंग्लिश मीडियम वाले जे आहेत त्यांच्यासाठी लक्षात असू द्यायचं, कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे हे कशावरून ओळखायचं, दॅन नंतरचा जो काही भाग असतो, दॅन नंतर त्याला आपण काय करायचं असतं, एक्स कन्सिडर करायचं असतं. ठीक आहे. तर बघा, आता समजा इथे 1 2 3 अशा पद्धतीने मी डॉट्स काढतो. बरोबर. हे जे आहेत यांना काय म्हणणार आपण, कॉलम. 1 2 3 4 हे काय आहेत, कॉलम आहेत आणि हे काय आहेत, रोज आहेत. म्हणजे टोटल रोज किती आहेत, 3 रोज आहेत, आडव्या रांगा आणि उभ्या रांगा. जर आपल्याला टोटल झाडं जर शोधायची असेल, समजा ही झाडं आहेत आणि टोटल जर संख्या शोधायची असेल तर आपण जर नंबर ऑफ रोज मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॉलम जर केले, सॉरी नंबर ऑफ कॉलम, बरोबर, 3 रोज आहे आणि कॉलम्स किती आहे, 4 आहे. 3 4 चा किती होणार, 12. तर याच कन्सेप्टचा आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचा आहे इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तयार करण्यासाठी. बघा काय दिलेलं आहे आणि सांगितलं काय आता की रो मध्ये जेवढे झाडं आहेत, रो मधल्या झाडांची संख्या कशी आहे, कॉलम मधल्या झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने जास्त आहे, 5 ने जास्त आहे. नेक्स्ट काय दिलंय, फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम. बरोबर. म्हणजे प्रत्येक रो मध्ये आणि प्रत्येक कॉलम मध्ये किती ट्रीज आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. उभ्या रांगांमध्ये किती झाडं आहेत आणि आडव्या रांगांमध्ये किती झाडं आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, तर आपल्याला एक्स कोणाला कन्सिडर करावं लागेल, कॉलमला. म्हणजे उभ्या रांगा ज्या आहेत त्यांना आपल्याला एक्स गृहीत धरावं लागेल. लेट नंबर ऑफ ट्रीज. आता कॉलमला जर गृहीत न धरता त्या कॉलम मध्ये किती ट्रीज आहेत ते आपण बघूया. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम बी एक्स. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम बी एक्स. समजा कॉलम मध्ये त्या उभ्या रांगांमध्ये किती झाड आहेत, एक्स. Therefore, number of trees in rows is equal to काय होणार, त्यांनी सांगितले कॉलम पेक्षा रोज मध्ये 5 ट्रीज कसे आहेत, जास्त आहेत. मग इथे कसं येणार, x + 5 ट्रीज होतील. किती ट्रीज होतील ते, x + 5. आता त्याला फ्रॉम गिवन कंडिशन सॉल्व्ह करूयात. आपल्याला टोटल दिलेली त्याची फ्रॉम गिवन कंडिशन. टोटल ट्रीज दिलेले 150 आहे. आता आपण बघितलं होतं इथे की 3 रोज होते आणि 4 काय होते, कॉलम्स होते. बरोबर. त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, टोटल ट्रीज भेटले. तसंच तर आपण इथे कॉलम किती आहेत, टोटल x आहेत आणि रोज किती आहेत, x + 5 आहे. यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती ट्रीज भेटतील, 150. ठीक आहे. यांचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, x² + 5x हे प्लस 150 इकडे येतील -150. झालं इक्वेशन तयार. आता याला काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर मल्टिप्लिकेशन 150 येईल आणि सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 5. असे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग कुठले नंबर्स असणार आहे ते, 15 आणि 10. 15 मल्टिप्लाय बाय 10 किती होणार, 115 आणि 15 - 10 किती होईल, 5. बरोबर. लिहून घेऊयात आपण, x² + 15x
मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. बरोबर. आता यातून कॉमन काढूयात x प्लस 15 मायनस 10 कॉमन येईल, 10 ने या टर्म्सला डिवाइड करूयात, इथे राहील फक्त x, हे मायनस काय होणार प्लस 150 ला डिवाइड केलं तर 15 आन्सर येईल इज इक्वल टू 0. कॉमन काय निघेल आता इथून x प्लस 15 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येणार x मायनस 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे. x प्लस 15 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू प्लस 15 इकडे आल्यावर काय होतील मायनस 15 और x इज इक्वल टू मायनस 10 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस 10. आता इथे x ची व्हॅल्यू मायनस 15 आली, x ची व्हॅल्यू 10 आली. आता आपण x काय घेतलं तर कॉलम मधील ट्री नंबर ऑफ ट्रीज, परंतु नंबर ऑफ ट्रीज कधी मायनस मध्ये असतील का नाही, मग ते काय असतील प्लस. इथे लिहून घेऊ आपण बट नंबर ऑफ ट्रीज नेवर निगेटिव्ह. मायनस मध्ये असतील नाही तर x इज नॉट इक्वल टू मायनस 15 येणार. बरोबर. म्हणून नंबर ऑफ ट्रीज, इथे ऑरेंज लिहून घेऊया, ऑरेंज ट्रीज in each column is 10 are 10. number of orange trees in each column are 10. म्हणजे उभ्या रांगांमध्ये टोटल ऑरेंज ट्रीज किती आहेत, म्हणजे संत्र्याच्या झाडांची संख्या किती आहे 10 आहे. अँड number of trees in each row are काय होणार ते x प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 म्हणजे किती येणार ते 15 ट्रीज आहेत. बरोबर. अशा रीतीने आपल्याला ते थर्ड एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. अतिशय इझी आहे. सर्वात महत्त्वाचं असतं यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेल्या कंडिशन वरून तुम्हाला या फॉर्म मध्ये जे की वर्डच्या स्वरूपात जे काही इन्फॉर्मेशन दिलेली तिला आपल्याला असं अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या स्वरूपात मांडता येणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आपण याचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे आता बघूयात आपण. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. आता बघा कंपॅरिझन विवेक आणि किशोरच्या एजचं आहे. विवेकचं एजचं कंपॅरिझन कोणासोबत केलंय किशोर सोबत केलेलं आहे. म्हणून किशोरचं वय आपण काय करूयात x इथे कन्सिडर करूया. हे जर आपल्याला कळालं. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. आणि त्यांचे जे काही वय आहे त्यांचं जर आपण रेसिप्रोकल केलं, रेसिप्रोकल करणं म्हणजे काय करणं गुणाकार व्यस्त करणं. आता रेसिप्रोकलचा अर्थ लक्षात घ्या. समजा x आहे तर x चं जर रेसिप्रोकल करायचंय गुणाकार व्यस्त करायचंय म्हणजे यालाच लिहायचं काय असतं 1/x. ठीक आहे. समजा 3/5 आहे, 3/5 चं रेसिप्रोकल लिहायचं गुणाकार व्यस्त करायचं म्हणजेच काय करायचं यालाच काय करायचं 5/3 लिहायचं. ठीक आहे. हे असतं रेसिप्रोकल. तर आपल्याला सांगितलेलं काय आहे की विवेकचं वय जे आहे ते किशोरच्या वयापेक्षा 5 वर्ष जास्त आहे. ठीक आहे. याचा अर्थ आपल्याला कोणाचं वय x कन्सिडर करावं लागणार आहे किशोरचं. चला तर आपण सॉल्व करूया. लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x इयर्स. समजा किशोरचं प्रेझेंट एज काय आहे x इयर्स आहे. म्हणून द present age of Vivek
इज इक्वल टू काय होणार x प्लस 5 इयर्स, कारण की तो किशोरपेक्षा 5 वर्षांनी काय मोठा आहे, म्हणजे किशोरच्या वयामध्ये जर 5 वर्ष मिळवली तर आपल्याला विवेकचं वय भेटेल, बरोबर. आता फ्रॉम गिवन कंडिशन दिलेलं काय आहे, फ्रॉम गिवन कंडिशन, कंडिशन काय सांगितली की जर त्यांच्या वयांचं जर रेसिप्रोकल केलं आणि त्यांची जर ऍडिशन केली, गुणाकार व्यस्त करून बेरीज केली, किशोरच्या वयाचं गुणाकार व्यस्त 1/x होणार प्लस विवेकच्या वयाचं गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल काय होणार 1/x प्लस 5, तर त्यांची ऍडिशन किती येते सांगितली 1/6. ठीक आहे, लक्षात आलं. रेसिप्रोकल केलं दोघांच्या वयाचं आणि त्यांची ऍडिशन किती सांगितली 1/6. चला आता याला सॉल्व्ह करूयात आपण. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x प्लस 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं x प्लस 5 प्लस x ने 1 ला मल्टिप्लाय केलं x. ठीक आहे, या x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. x मल्टिप्लाय बाय x x स्क्वेअर प्लस x ने 5 ला मल्टिप्लाय केलं 5x इज इक्वल टू 1/6. ठीक आहे, नेक्स्ट काय होणार x आणि x 2x प्लस 5 अपॉन हे x स्क्वेअर प्लस 5x मी इकडे घेऊन जातो मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, 1 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आले तर तेच आन्सर येणार अपॉन 6. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया, हे 6 ने या 2x प्लस 5 ला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, 6 ने मल्टिप्लाय करूया. 6 ने 2x ला मल्टिप्लाय केलं 12x प्लस 6 5 जा 30 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 5x x स्क्वेअर प्लस 5x. याला प्रॉपर लिहून घेऊया. राइट साइड लेफ्ट साइडला लिहू, लेफ्ट साइड राइट साइडला. ठीक आहे, x स्क्वेअर प्लस 5x हे प्लस इकडे आल्यावर काय होतील मायनस 12x, हे प्लस 30 तिकडे आल्यावर मायनस 30 होतील इज इक्वल टू 0. म्हणून x स्क्वेअर 5x मायनस 12x मायनस 7x होतील मायनस 30 इज इक्वल टू 0. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेलं आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. तर आता मल्टिप्लिकेशन 30 येणार, असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे आणि त्यांचं सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 7, म्हणजे 10 आणि 3 10 3 चा 30 आणि 10 मायनस 3 किती होणार 7. इथे मायनस साइन आहे, याचा अर्थ ग्रेटर नंबर मायनस होईल आणि स्मॉलर नंबर काय येणार प्लस पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, बघा x स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. इथून कॉमन काय येईल x मायनस 10 बरोबर, एक x आला आणि इथून एक x आला प्लस 3 आणि 30 यांना कोणत्या नंबरने डिवाइड करता येईल 3 ने डिवाइड करता येईल, म्हणून x मायनस 10 3 आहे 30. म्हणून आता इथे प्लस आहे म्हणून इथे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे म्हणून हे मायनस काय राहिलं मायनसच. ठीक आहे, आता x मायनस 10 इन ब्रॅकेट x प्लस 3, x minus 10 is equal to 0 or x plus 3 is equal to 0. After that minus 10 इकडे गेल्यावर काय होतील plus 10, हे plus 3 तिकडे गेल्यावर काय होतील minus 3. बरोबर, x च्या दोन व्हॅल्यू झाल्या, परंतु x कशासाठी कन्सिडर केलं होतं आपण प्रेझेंट एज साठी, आणि एज हे कधी पण निगेटिव्ह असतं का नाही, म्हणून इथे लिहून घेऊया बट एज never negative, age never negative, म्हणून x is not equal to minus 3 येणार. म्हणून इथे लिहूया therefore present age of Kishore is 10 years and present age of Vivek
इज इक्वल टू काय असणार x प्लस 5 होतं म्हणजे काय येणार 10 प्लस 5 म्हणजे 15 इयर्स. प्रेझेंट एज म्हणजेच काय आजचं वय. अशा रीतीने आपल्याला फोर्थ क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा होता. अतिशय इझी एक्झाम्पल्स आहेत. प्रॉपर मिनिंग लक्षात घ्या, कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे ते लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला जी काही कंडिशन दिलेली ती कंडिशन प्रॉपर आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या स्वरूपात लिहिता येणं गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित लिहिता आलं तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटल्यानंतर आपण फॅक्टरायझेशन मेथड अवयव पद्धतीनुसार ज्या सोडवतो तसं सोडवायचं, आपल्याला व्हॅल्यूज भेटतात. ठीक आहे, अतिशय इझी एक्झाम्पल्स आहेत, याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. फिफ्थ क्वेश्चन काय दिलेला आहे आपण सॉल्व्ह करूयात. बघा काय आहे क्वेश्चन. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट बरोबर, म्हणजे पहिल्या टेस्ट मध्ये जे सुयशला मार्क्स मिळाले होते त्यापेक्षा 10 मार्क सुयशला सेकंड टेस्ट मध्ये मिळालेले आहेत. म्हणजे पहिल्या चाचणीमध्ये जेवढे मार्क होते त्यापेक्षा दुसऱ्या चाचणीमध्ये सुयशला 10 मार्क जास्त मिळालेले. आता इथे सेकंड टेस्टचे जे मार्क्स आहेत त्याचं कंपॅरिझन फर्स्ट टेस्टच्या मार्कांसोबत केलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट टेस्टचे जे काही मार्क्स आहेत त्यांना आपल्याला x कन्सिडर करावे कारण की त्याच्यासोबत कंपॅरिझन झालंय. ठीक आहे, नेक्स्ट बघा 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट is the same as square of the scores in the first test. बघा आता जर आपण सेकंड टेस्ट मध्ये नेक्स्ट कंडिशन काय दिलेली जी की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. काय कंडिशन दिली की 5 टाइम्स द मार्क्स इन सेकंड टेस्ट, म्हणजे आपण जर सेकंड टेस्ट मध्ये पडलेल्या मार्क्सचं जर 5 पट केलं 5 टाइम्स केलं ते कशाच्या इक्वल असणार आहे, फर्स्ट टेस्टच्या मार्क्सच्या स्क्वेअर एवढं. म्हणजे पहिल्या चाचणीमध्ये जेवढे मार्क्स पडले त्यांचा स्क्वेअर आणि सेकंड टेस्ट मध्ये मार्क्स पडले त्यांचं 5 टाइम्स, हे दोन्ही पण काय आहेत इक्वल. ही कंडिशन आहे आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे, देन फाइंड हिज स्कोर इन फर्स्ट टेस्ट, म्हणजे आपल्याला फर्स्ट टेस्ट मध्ये म्हणजे पहिल्या चाचणीत किती मार्क्स मिळाले ते आपल्याला शोधायचं आहे. चला तर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तर आपण काय घेणार आहोत, लेट द मार्क्स स्कोर इन फर्स्ट टेस्ट आर एक्स, म्हणजे फर्स्ट टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळवलेले आहेत त्याने x मार्क्स मिळवलेले आहेत. देयरफॉर marks scored in second test will be काय होतील ते x plus 10. पहिल्या टेस्ट पेक्षा सेकंड टेस्ट मध्ये 10 मार्क्स काय जास्त आहेत म्हणजे ते किती होतील x plus 10 मार्क्स होतील. लक्षात आलं. ठीक आहे, आता फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार, आता अट काय दिलेली आहे की जर सेकंड टेस्टचं जर आपण 5 टाइम्स केलं म्हणजे सेकंड टेस्ट मध्ये किती आहे x plus 10, त्याचं 5 टाइम्स करणं म्हणजे काय करणं 5 पट करणं, म्हणजे त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत त्या ब्रॅकेटला, म्हणजे त्याचं 5 पट होईल. हे कशाच्या बरोबर इक्वल आहे, फर्स्ट टेस्ट मध्ये मिळवलेल्या मार्क्सच्या स्क्वेअर एवढं. ठीक आहे, आता नेक्स्ट सॉल्व्ह करूया त्याला. बघा 5 ने x ला मल्टिप्लाय केलं 5x प्लस 5 10 चा 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. इक्वेशन ह्या सर्व व्हॅल्यूज इकडे घेऊन जाऊया, प्लस मध्ये आहेत तिकडे गेल्यावर मायनस होतील. x स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. ठीक आहे, 50 मल्टिप्लिकेशन होईल असे दोन नंबर्स, त्यांचं सबट्रॅक्शन 5 इझी आहे 10 आणि 5, मायनस दोन्हीकडे मायनस आहे म्हणजे ग्रेटर नंबर मायनस आणि स्मॉलर नंबर प्लस. चला लिहूयात आपण x स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथून कॉमन काय येईल x मायनस 10, इथून कॉमन काय येणार 5 प्लस 5 ब्रॅकेट मध्ये राहिलं x मायनस 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आपण तिकडे लिहूयात.
x मायनस 10 हे ब्रॅकेट कॉमन येणार, राहिलं काय दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x प्लस 5. स्वराज बोलू नको. म्हणून आपण काय लिहिणार x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 5 इज इक्वल टू 0. देयरफॉर हे मायनस व्हॅल्यू तिकडे गेल्यावर काय होणार प्लस, हे प्लस 5 तिकडे गेल्यावर काय होतील मायनस. आता मार्क्स कधी मायनस मध्ये असतात का, असतात, परंतु इथे मार्क्स आपल्याला निगेटिव्ह घ्यायचे नाहीयेत. ठीक आहे, इथे लिहूया बट मार्क्स नेवर नेगेटिव्ह. therefore x is not equal to -5. म्हणून आपल्याला फक्त फर्स्ट टेस्टचेच मार्क लिहायचे, सेकंड टेस्टचे लिहायचे का नाही. म्हणून आपण काय लिहिणार therefore सुयश scored 10 marks in first test. म्हणजे सुयशने पहिल्या चाचणीमध्ये 10 गुण मिळवलेले आहेत. अशा रीतीने आपल्याला याला सॉल्व्ह करायचं होतं. अतिशय इझी एक्झाम्पल आहे, व्यवस्थित प्रॉपर सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता 6th एक्झाम्पल काय आहे बघा. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. अर्थन पॉट्स म्हणजे काय, मातीची भांडी तयार करण्याचा एक छोटासा त्यांचा बिझनेस आहे. ठीक आहे, नेक्स्ट ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. म्हणजे दिवसभरामध्ये त्यांनी ठरवलेले की आपण एका दिवसामध्ये एवढीच भांडी तयार करायची, एवढे पॉट्स तयार करायचे आहेत असं त्यांनी ठरवलेलं आहे. प्रोडक्शन कॉस्ट, आता आपल्याला कंडिशन काय दिलेली ती बघा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40. Production cost of each pot is ₹40 more than 10 times total number of pots he makes in one day. आता एक्झाम्पल जर असं मोठं वाटतं परंतु अतिशय इझी आहे. त्यांनी आता कंडिशन काय सांगितली की डेली जेवढे ते पॉट्स तयार करतात. आता कंपॅरिझन कशासोबत आहे बघा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे एक पॉट तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि दिवसभरात किती भांडे तयार करतात, नंबर ऑफ पॉट्स, त्यांचं कंपॅरिझन केलेलं. मग काय सांगितलेलं आहे की प्रोडक्शन कॉस्ट कशी आहे. प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कशी आहे, समजा डेली बेस तो काय करतोय 6 पॉट्स तयार करतोय. किती पॉट्स तयार करतोय 6 आणि त्याच्या 10 टाइम्स जर केला आपण, 10 टाइम्स करणं म्हणजे काय करणं, त्याला 6 10 ने मल्टिप्लाय करणं आणि त्याच्यामध्ये जर आपण ₹40 मिळवले तर ती जी किंमत त्या होणार आहे ती एका पॉट तयार करण्यामागची किंमत असणार आहे. बघा सांगितलेलं काय आहे, डेली बेसिसवर जेवढे पॉट्स तयार करतो त्याचं 10 टाइम्स पेक्षा ₹40 ने प्रोडक्शन कॉस्ट काय आहे, जास्त आहे. म्हणजे 60 प्लस 40 किती होणार 100. याचा अर्थ ₹100 काय झाली त्या पॉटची, एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे एक पॉट तयार करण्यासाठी लागणारा खर्च. कळालं. आता आपल्याला इथे एक्स कोणाला कन्सिडर करावा लागणार, डेली किती पॉट्स तयार करतोय त्याला. नेक्स्ट बघू काय दिलंय, बोलू नको स्वराज. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. म्हणजे सर्व जेवढे पण पॉट्स तयार करतायत त्यांचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ते किती दिलेलं आहे, ₹600 दिलेलं आहे एका दिवसाचं. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आणि त्यावरून आपल्याला शोधायचं की एक पॉट तयार करण्यासाठी प्रोडक्शन कॉस्ट किती आहे आणि डेली बेसिसवर ते किती पॉट्स तयार करतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्स कोणाला कन्सिडर करायचं आहे, डेली बेसिसवर तयार केली जाणाऱ्या पॉट्सला. तर त्याचं सोल्युशन बघूयात आपण. सर्वात पहिले लेट मिस्टर कासम मेक्स X पॉट्स ऑन डेली बेसिस. समजा तो डेली बेसिसवर काय करतोय म्हणजे दररोज डेली बेसिसवर तो काय करतोय X पॉट्स तयार करतोय. देयरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ
पॉट इज इक्वल टू काय होणार, प्रोडक्शन कॉस्ट कशी सांगितली, डेली बेसिसवर जेवढे पॉट्स तयार करतो त्याच्या 10 टाइम्स पेक्षा 40 रुपीज जास्त आहे. हे काय सांगितले त्यांनी, प्रोडक्शन कॉस्ट. देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन, आता कंडिशन काय दिलेली आहे की त्यांनी फक्त आपल्याला सांगितलेले की डेली जे काही पॉट्स तयार करतो त्याचा प्रोडक्शन खर्च किती आहे, तयार करण्यामागचा खर्च किती, 600 रुपये. मग ते कसं करणार बघा, टोटल नंबर ऑफ पॉट्स मल्टिप्लाय बाय प्रोडक्शन कॉस्ट जर केलं, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट बरोबर 600 असं दिलेलं आहे आपल्याला. डेली बनवली जाणारी भांडी गुणिले एक भांड तयार करण्यासाठी लागणारा खर्च यांचा गुणाकार केला तर आपल्याला 600 भेटेल. ठीक आहे. म्हणून नंबर ऑफ पॉट्स काय आहेत, डेली बेसिसवर x तयार करता आहेत ते, आणि प्रोडक्शन कॉस्ट किती आहे त्याची 10x + 40 इज इक्वल टू 600. ठीक आहे. आता या x ने याला मल्टिप्लाय करून घेऊया, 10x² + 40x हे +600 इकडे आले -600. आता आपल्याला दिसतंय 10 आहे, 40 आहे, 600 आहे, याला आपण 10 ने डिवाइड करू शकतो, म्हणून डिवाइड करून घेऊया. डिवाइडिंग अबव इक्वेशन बाय 10 वी गेट, म्हणजे वरील इक्वेशनला समीकरणाला आपण 10 ने भाग देऊन इक्वेशन काय भेटणार, x² + 4x - 60 इज इक्वल टू 0. तर आता 60 मल्टिप्लिकेशन येईल असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे. सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. कुठले नंबर्स आहेत, 10 6 = 60, 10 - 6 किती होणार 4, +4 आहे म्हणून ग्रेटर नंबर प्लस येईल, स्मॉलर नंबर मायनस. लिहून घेऊया, x² + 10x - 6x - 60 इज इक्वल टू 0. इथून आता x कॉमन काढून घेऊ, x कॉमन काढला, x + 10, इथून -6 कॉमन येईल, -6 x प्लस काय राहणार 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर x + 10 हे ब्रॅकेट कॉमन काढल्यानंतर या ब्रॅकेट मध्ये राहिलं x - 6 बरोबर. x + 10 is equal to 0 or x - 6 is equal to 0. आता इथे x च्या व्हॅल्यूज आपल्याला भेटतील +10, तिकडे गेल्यावर काय होतील -10, और -6 आहे तिकडे गेल्यावर काय होतील +6 होतील. आता आपल्याला माहिती की आता डेली बेसिस वर तयार करणारी भांड्यांची संख्या ही मायनस असू शकते का कधी, की त्याने -5 भांडे तयार केले म्हणून, नाही, निगेटिव्ह नसणार आहे, बरोबर आहे का. म्हणून आपण इथे लिहूया, बट नंबर ऑफ पॉट्स नेव्हर निगेटिव्ह, भांड्यांची संख्या निगेटिव्ह मध्ये असणार आहे का कधी, नाही. म्हणून x is not equal to -10. Therefore Mr. Kasam makes 6 pots on daily basis. म्हणजे दररोज ते किती त्या भांडी तयार करतात, 6 पॉट्स तयार करतात. अँड इथे लिहिलेस खाली आपण, अँड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू, आता त्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट काय आहे 10x + 40, 10x + 40 आहे बरोबर. 10x किती आहे 6 + 40, 10 6 = 60 + 40, याचा अर्थ प्रोडक्शन कॉस्ट किती आली एका पॉटची 100 बरोबर. अशा रीतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. अतिशय इझी एक्झाम्पल आहे, बिलकुलही अवघड नाही. एकदा फक्त प्रॉपर त्या एक्झाम्पलचा वर्ड प्रॉब्लेमचा अर्थ लक्षात आला तर त्याला फक्त आपल्याला काय करायचं आहे,
इथे अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या स्वरूपामध्ये दिलेल्या कंडिशनवरून लिहिता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यानंतरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते बघण्यासाठी आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. थँक्यू.